नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कडून आणखी एक जण अटकेत आहे। गॉड म्हणून नंबर सेव्ह असलेल्या तेजस शहाला अटक करण्यात आली आहे। तेजस हर्षद कुमार शहा याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। तेजस शहा हा पुण्यामध्ये भौतिक शास्त्राचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे। डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी मध्ये शिक्षक म्हणून तो कार्यरत आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून तेजस शहा याला आज सीबीआयने अटक केलेली आहे आणि तेजस शहा यांची जी हे एक अकॅडमी आहे, ज्या अकॅडमीत ते फॅकल्टी म्हणून काम करत असल्याचं तिथल्या संचालकाने सांगितलेलं आहे। पुण्यातल्या अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी नावाची ही अकॅडमी आहे, ज्या अकॅडमीमध्ये तेजस शहा हे केमिस्ट्रीचा विषय शिकवत होते। याच तेजस शहाने मनीषा हवलदार यांच्याशी काही पेपरमधले प्रश्न जे आहेत ते विकत घेतल्याचं म्हटलं जातंय। ही त्या तेजस शहा यांची कॅबिन आहे, ज्या इथंच ते तेजस शहा बसतात, इथंच त्यांचं हे सगळं वर्क चालतं। इथूनच एक कॉन्टॅक्ट झाला आणि तेजस शहाच्या अकाउंटमधून काही पैसे देण्यात आले आणि त्यामुळे सीबीआयने जे आहे ते तेजस शहा याला अटक केलेली आहे। या अकॅडमीचे जे संचालक आहेत हळदेवणकर याने मात्र हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। मात्र याच अकॅडमीमध्ये अनेक फॅकल्टीज आहेत आणि या फॅकल्टी मधून सुद्धा जर ज्या पद्धतीने इथले संचालक सांगतात की केमिस्ट्रीचं मार्गदर्शन करण्यासाठी जे आहे ते त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला होता। मात्र अशा पद्धतीने सगळ्याच विषयातले मार्गदर्शक का नाहीत हा खरा प्रश्न आहे। फक्त तेजस शहा यानेच का पैसे दिले हा खरा प्रश्न आहे। खरं तर मॉडेल कॉलेज रोडवरती ही आलिशान अशी अकॅडमी आहे आणि या अकॅडमी मधले हे सगळे फॅकल्टीज आहेत आणि आपण जर बघितलं तर अभंग प्रभू नावाची फॅकल्टी आहे, त्याचे ते संचालक होते। आपण आता ज्यांचा फोटो बघतोय आणि तेजस शहा यांनी जे आहे ते मनीषा हवलदार यांच्याकडून काही पेपर घेतले, काही प्रश्न घेतले आणि त्या प्रश्नामध्ये जे देणे घेण्याची व्यवस्था होती त्यात पैसे घेतले असा आरोप सीबीआयने लावलेला आहे। त्याचबरोबर सीबीआयने जे आहे ती इथल्या याच अभंग प्रभू मेडिकल फॅकल्टीच्या ज्या आहेत त्या 6 विद्यार्थ्यांची सीबीआयने चौकशी केलेली आहे। मात्र इतक्या चांगल्या क्लासेसमध्ये जे आहेत ते अशा प्रकारचे नेट फुटी पेपर प्रकरणाचे आरोपी सापडत आहेत, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठी खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। सचिन हळवदकर आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या एका फॅकल्टीला जे आहे ते सीबीआयने या नीट पेपर फुटी प्रकरणात अटक केली? मला काय वाटतं म्हणजे मला प्रश्नच नाही कळला। तुम्ही त्यांना काय म्हणजे हा प्रकार इथं चालू होता का? तुमच्या विद्यार्थ्याला ते प्रश्न दिले गेले का? माझा घेतलाच नाही इंटरव्ह्यू। नाही झाला ना आपला, मी सगळं सांगितलं की त्याला जे ॲज अ ज्युनियर फिजिक्स टीचर काही प्रश्न होते, डाऊट्स होते, सर्टन चॅप्टर्स काही चॅप्टर्स जे जेई मध्ये येतात ते नीट मध्ये आहेत की नाही याच्यासाठी कोणातरी सिनियर फॅकल्टी त्याला हवी होती, बरोबर आहे। त्या सिनियर फॅकल्टीला म्हणून तिने त्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी त्याचे डाऊट्स क्लॅरिफाय केले। इन्सिडेंटली त्यांच्यातलं जे संभाषण आहे किंवा जे काही त्यांनी त्याला लिहून दिलं की हे टॉपिक्स आहेत, हे तुझे डाऊट्स आहेत, हे क्लिअर, ह्याचा चॅट व्हॉट्सॲपमध्ये त्यांना मिळाला, बरोबर आहे। आणि तो एव्हिडन्स म्हणून सीबीआयने त्याला पुढच्या चौकशीसाठी घेतलंय। या पेपर फुटी प्रकरणात तुमच्या अकॅडमीला काही फायदा झाला का? तुमच्या विद्यार्थ्याला काही? तुमच्या प्रश्नच नाही, इंडिव्हिज्युअल केसवर ते आहे, अकॅडमीचा काहीच संबंध नाही या गोष्टीशी। एपीएमए त्याच्यात कुठेच इन्व्हॉल्व्ह होत नाही। आता असा आरोप होतोय तुमच्या क्लासवर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय, कारण तुमच्या फॅकल्टी अटक झालेला आहे आणि तुमचे जे विद्यार्थी आहेत आमची इंटिग्रिटी आहे, आमचा क्लासचा नीट पेपर लीकशी 0 संबंध आहे। कधीही आम्ही अशा अनफेअर प्रॅक्टिसेस केलेल्या नाहीत, करणार नाहीत। ऑनेस्टली आम्ही आमचं काम करतो, मुलांना गायडन्स देतो, जो काही आहे तो। आमचा या लीकशी काहीही संबंध नाही। तेजस शहाने तुमच्या मुलांना गायडन्स केलं नव्हतं का? नाही, ते फिजिक्स टीचर होते। गायडन्स म्हणजे ॲज अ टीचर, सगळे टीचर्स जसे शिकवतात तसंच शिकवलंय। एक प्रकार तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने त्यांचा कुठं सहभाग नाही असं इन जनरल तुमच्या सगळ्या तुम्हाला तर 100% येस। नाही, त्यांचा सहभाग याच्यावर मी कसं कमेंट करू? जेव्हा ती मॅटर सबज्युडिस आहे तो कोर्टाचा अवमान होईल सर। लेट द लॉ टेक इट्स ओन कोर्स। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।